वरुड शहरात सध्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अनेक राजकीय पक्षांच्या वतीने धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहेत। त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे, स्वच्छता कामगारांना कामावर पुन्हा कायम करणे अशा अनेक मागण्या या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे। त्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाण्याच्या टंचाईच्या मुद्द्यावरून मागील 5 दिवसापूर्वी वरुड शहरातील पांढुर्णा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते। परंतु त्या आंदोलनाने नगर प्रशासनाकडून काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव सुशील बेले यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या समोर पाण्याच्या ज्वलंत समस्या व स्वच्छता कामगारांना कामावर परत घेण्यात यावे याकरिता असंख्य कंत्राटी कामगार, वंचित बहुजनचे कार्यकर्ते व पदाधिकारी या अन्नत्याग उपोषण व आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड।